आजची बैठक कशासाठी बोलवली आहे, का बोलवली आहे, हे मागचा साधारणपणे बोर्ड तुम्हाला वाचल्यानंतर अंदाज येईल. परंतु ज्या प्रकारचं वातावरण या देशामध्ये आहे, ज्या प्रकारच्या वातावरणात या देशातल्या निवडणुका होत आहेत, खरं तर या मोहिमेमध्ये भारतीय जनता पक्षाने पण यायला पाहिजे, शिवसेनेने पण यायला पाहिजे. कारण ते ज्या प्रकारचे आकडे सांगतात की आमची इतकी लोक निवडून येतील, तो आत्मविश्वास पाहता खरं तर त्यांना ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटची गरजच नाहीये. आणि त्यांनी स्वतःहून खरं तर या आंदोलनामध्ये यायला पाहिजे. पण आज महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षाचे प्रमुख आज इथे हजर आहेत. याच्या पुढे काय काय कसं कसं होणार आहे हे तुम्हाला सांगितलं जाईल. तुमच्याकडनं कुठचा प्रश्न येऊ शकतो याचाही अंदाज आहे की मग पुढे काय. तर पुढे ज्या वेळेला पुढची गोष्ट ठरेल त्यावेळेला पुढची गोष्ट तुम्हाला सांगितली जाईल. याच्या पुढचा टप्पा ज्याच्यामध्ये तुम्ही मागेही पाहिलं असेल या बोर्डवरती की कुठच्याही राजकीय पक्षाचं नाव देखील त्याच्यावरती नाहीये. आणि याच्या पुढचं आंदोलन देखील त्याच प्रकारचं असेल की ज्याच्यामध्ये कुठच्याही राजकीय पक्षाचा झेंडा पण त्याच्यामध्ये नसणार आहे. आम्ही एक फॉर्म काढतो आहोत जो महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये हा फॉर्म पाठवला जाईल, दिला जाईल, लोकांकडनं भरून घेतला जाईल की आम्हाला बॅलेट पेपरवरतीच मतदान हवं आहे आणि त्याच्यावरती त्या व्यक्तीचं नाव, त्या मतदाराचं नाव आणि त्याची सही हे सर्वच पक्षाचे सर्वच लोक हे घराघरामध्ये जातील आणि लोकांकडनं ते फॉर्म भरून घेतील. आणि ते फॉर्म पुढच्या काही दिवसांमध्ये भरून घेतल्यानंतर 21 तारखेला मुंबईमध्ये सर्वपक्षीय मोर्चा हा निघणार आहे. आणि त्या मोर्चात हे जे फॉर्म्स आहेत, भरून दिलेले फॉर्म्स आहेत, हे महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे हे दिले जातील आणि त्याच्यावर त्यांनी विचार करावा. या प्रकारचा हा पहिला टप्पा असेल. दुसरा टप्पा त्याच्यानंतर ज्यावेळेला ठरेल त्यावेळेला आम्ही तुमच्यासमोर बोलू. अजितदादांनी आता ज्या गोष्टी सांगितल्या त्या मला असं वाटतं सर्वश्रुत आहेत, सर्वांना ह्या गोष्टी माहिती आहेत. इथे आपले राजू शेट्टी इथे आपल्यासमोर बसलेले आहेत. त्यांनी मला सांगितलेला एक किस्सा मी आपल्यासमोर मुद्दामून सांगतो की कदाचित देशामधली ही अत्यंत एक युनिक अशी एक गोष्ट असेल राजू शेट्टींचा मतदारसंघ की जिथे राजू शेट्टींना लोक, जनता स्वतःहून पैसे देते निवडणूक लढवायला. एक जागा आहे, त्या जागेमधनं जिथून लोकांनी त्यांना भरघोस पैसे दिले तिकडच्या जवळपास 4 ते 5 बूथवरती राजू शेट्टींना 0 मत आहेत. जी लोक पैसे देऊ शकतात ते मतं देऊ शकत नाहीत का. आणि हे एका मतदारसंघात नाही तर महाराष्ट्रातल्या, मी आता मध्यंतरी ज्यावेळेला निवडणूक आयोगांना भेटलो, आयुक्तांना भेटलो, त्यावेळेला त्यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या. मी पहिला त्यांना प्रश्न विचारला होता निवडणूक आयुक्तांना की ही मशीन बनतात कुठे. मग त्यांनी सांगितलं की इथे इथे ही मशीन्स बनतात. मी म्हटलं की या मशीनचा जो काही ज्याला जीव प्राण म्हणू आपण तो कशात आहे, तो त्या चिपमध्ये आहे आतल्या. ती चिप कुठून बनते, कारण ते बनवणारे फक्त 3 देश आहेत, एक जपान आहे, एक नेदरलँड आहे आणि एक अमेरिका आहे. तर त्यांनी सांगितलं की ही चिप अमेरिकेमधनं बनून येते. म्हणजे ज्या अमेरिकेमध्ये आता गोंधळ सुरू आहे की ट्रम्प यांची निवडणूक याच्या मागे रशियाचा हात होता का, हे तिकडचे पत्रकार आजही विचारत आहेत. त्या अमेरिकेमध्ये जर आमच्या मशीनची चिप बनणार असेल तर त्याच्यावरती लोकांनी, जनतेने विश्वास ठेवायचा कसा. बाहेरून येणारी एखादी गोष्ट, परदेशात येणाऱ्या एखाद्या गोष्टीवरती तुम्ही एका विश्वासाने बटन दाबायचं आणि त्याच्यावरती लोक निवडून येणार, हे याच्यापुढे कसं काय चालणार. जवळपास आम्ही त्या निवडणूक आयुक्तांना जेव्हा सांगितलं की भारतातल्या आता जी लोकसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये 371 मतदारसंघामध्ये घोळ आहे. जवळपास 54 का 55 लाख मतं यांचा गोंधळ आहे. वाढीव आहे की जिकडे लोकांनी 1 लाख मतदान झालेलं आहे तिकडे जवळपास काउंट करताना 1,15,000, 1,12,000, 1,25,000
हा कुठचा प्रकार आहे, कशासाठी चालू आहे? आणि उद्या जर समजा अशा प्रकारचा शिक्का मारायची गोष्ट जर समजा पहिल्यासारखी जर आली तर जो मतदान करतोय त्यालाही एक प्रकारचं समाधान असेल की बाबा मी जे शिक्का मारलेला आहे तो मतपेटीमध्ये मी स्वतः टाकलेला आहे आणि सर्वांसमोर त्या मतपेट्या उघडल्यानंतर सर्वांसमोर मतमोजणी होते आहे, याच्यासारखं विश्वासार्ह दुसरं काही नसेल. याच बाबतीतलं आत्ताचं उदाहरण द्यायचं झालं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील ईव्हीएम आणि या मशीन याच्यावरती अविश्वास दाखवलेला आहे. जगभरातले सगळे पुढारलेले जेवढे देश आहेत त्या सर्व देशांमध्ये म्हणजे जिकडे हे चिप्स बनतात त्या देशांमध्ये देखील मतपत्रिकेवरती मतदान होतं, तिथे मशीन्स नाहीत. मग ही मशीन्स फक्त आपल्याकडे का चालू आहेत हा प्रश्न आहे. आणि म्हणून याच्यासाठीच्या मागणीला मी आता परवा दिवशीच ममता बॅनर्जी यांना मी भेटून आलो आणि त्यांनी पण सांगितलं की या संपूर्ण आंदोलनामध्ये माझी साथ असेल, तुम्ही तिकडे करा मी इकडे करते. प्रत्येक राज्यांमध्ये हा उठाव होणार आणि त्याचा मला असं वाटतं की त्याची सुरुवात आज महाराष्ट्रामधनं होते आहे. ही गोष्ट आपल्याला सांगण्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण आज आपल्या समोर इथे आलो. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील एक मिनिट एका वेळेला एखादी विचार. निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीच्या नंतर काही PUCU मशीन आणि व्हीव्हीपॅटचं मॅच केलं होतं आणि त्यानंतर सगळेच मॅच झाले, कुठेही काही डिस्क्रिपन्सी नाही असल्याचं म्हणणं होतं. त्याचबरोबर या आजच्या या प्रेस कॉन्फरन्ससंदर्भात भाजपचं म्हणणं आहे की लोकसभा निवडणुकीच्या आधी 3 राज्यांमध्ये काँग्रेस सरकारवर ईव्हीएम मशीन वापरण्यात आली होती. आता मला इतक्या डिटेलमध्ये सांगायला लावू नका. याचं कारण असं आहे की तो पहिल्यांदा एक भास निर्माण करणं जे असतो ना तो भास निर्माण केला गेला की मशीनमध्ये काही घडू शकतं, कारण त्यांचं लक्ष हे केंद्र होतं, राज्य हे त्यांचं लक्ष नव्हतं. केंद्रात सत्ता हातामध्ये आल्यानंतर परत राज्य परत गिळायची हेच एवढं त्यांचं चालू होतं. त्याच्यामुळे फक्त ते तुमच्या समाधानासाठी या सगळ्या गोष्टी झाल्या, तेही घडवलं त्यांनीच. मी अनेक जेव्हा प्रश्न त्या निवडणूक आयुक्तांना जेव्हा विचारले त्यावेळेला त्यांच्याकडे अनेक गोष्टींची उत्तरही नव्हती, शांत बसले होते. हां बरं. नाही, मला असं वाटतं बसवलेल्या माणसाने असं जास्ती बोलू नये. आम्ही काय वेगळी मागणी करतोय का? आम्ही फेअर मागणी करतोय. जर समजा याच्यामध्ये बॅलेट पेपरवरती जर समजा वोटिंग घ्यायचं असेल आणि मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सर्व लोकांना जर समजा विश्वास असेल की त्यांना लोकांची साथ आहे, लोक त्यांना पाठिंबा देत आहेत आणि त्याच्यावरती जे आकडे येऊन सांगतायत की आमच्या 220 जागा येतील, 225 जागा येतील, परवा दिवशी काहीतरी 250 जागा येतील बोलले, हा जर त्यांना विश्वास आहे तर मग बॅलेट वोटिंगवरती त्यांनाही यायला हरकत काय? असं काय मशीन कवटाळून बसायचंय? मुळात आमचा त्यांच्यावरतीच विश्वास नाही आहे. मी जर आपल्याला माहिती असेल तर मी दिल्लीला ज्या वेळेला निवडणूक आयुक्तांना भेटलो त्यावेळेला मी ती एक फॉर्मॅलिटी म्हणून भेटलो होतो आणि मी बाहेर आल्यावरती हेही बोललो होतो की यांच्याकडनं काही घडेल असं मला वाटत नाही. मला असं वाटतं या देशामध्ये लोकशाही देशामध्ये सार्वभौम ही जनता असते, बाकीच्या गोष्टी या नंतर असतात. आम्ही लोकांकडे जाणार आहोत, तोच एक मार्ग आहे. ज्यावेळेस सरकारच्या विरोधात भूमिका घेतली जाते कायम आता काही दिवसांपूर्वी तपास यंत्रणा त्याच्या पाठीमागे लावल्या जातात. आता जर तुमच्या देखील बातम्या समोर येत आहेत की ईडीची चौकशी देखील तुमच्या बाजूला आता हलवल्या जाते. या सगळ्या संदर्भात विरोधी भूमिका घेतली की अशा पद्धतीच्या नाही, या सगळ्या नाही, मला काही फरक पडत नाही याचा. मी बातम्या फक्त तुमच्याकडनंच वाचल्या त्या, अजूनपर्यंत मला काही आलेलं नाही घरी हॅलो करायला. परंतु प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये तुमच्याही वर्तमानपत्रांचे मालक आणि तुमच्याही चॅनलच्या मालकांना देखील याच धमक्या दिल्या गेल्यामुळे सगळे चॅनल्स आणि वर्तमानपत्र देखील बंद करण्यात आलेली आहेत. तुम्हाला तुमच्या भूमिका मांडता येत नाहीयेत, तुम्हाला तुमच्या गोष्टी लिहिता येत नाहीयेत, हे आजपर्यंत गेले अनेक महिने वारंवार समोर सांगितलं गेलंच आहे. एक वर्षांपूर्वी आपण सगळ्या विरोधी पक्षांना पत्र लिहिलं होतं की ईव्हीएमचा वापर करू नये किंवा त्याचा बहिष्कार करा, अन्यथा बॅलेटवर नाही तर निवडणुकीचा बहिष्कार करा. ती भूमिका आता पुढे असेल का? बघा, मी माझं पत्र पाठवलं होतं. हा प्रश्न असा आहे की इथे सर्व राजकीय पक्ष आहेत, मला त्यांच्याशीही ह्या गोष्टी बोलायला लागतील
आत्ता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हे जे आंदोलन आहे हे पहिली गोष्ट ठरलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे काय करायचंय हा नंतरचा विषय. 21 तारखेला आंदोलन झाल्यानंतर पुढचा टप्पा जो काही तेव्हा बहिष्कार करण्याचं पाऊल असू शकतं का? मी तेव्हाच सांगू असं मगाशी बोललो ना मी मगाशी मला असं वाटतं मी सुरुवात करतानाच सांगितलं की ही गोष्ट आहे आता आणि त्याच्यानंतर पुढे काय आहे हे आम्ही सगळे बसून ठरवू.